यानंतर एक मोठी बातमी येते. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिले. वंचितचे प्रमुख अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथच्या आईच्या वतीनं याचिका दाखल केलेली होती. स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये बाजू देखील मांडलेली होती आणि त्या प्रकरणात आता ही मोठी बातमी येते आहे. अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांच्याकडून. पंकज, नेमकं हायकोर्टाने काय म्हटलं या प्रकरणात? आपण जर बघितलं तर परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता न्यायालयीन कोठडीत असताना. परभणीमध्ये 10 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या शिल्पाची विटंबना करण्यात आली. 11 डिसेंबर रोजी परभणी बंदची हाक देण्यात आली होती. त्यानंतर काही समाजकंटकांनी धुडकूस घातला होता आणि यानंतर 15 डिसेंबर रोजी पोलिसांनी जे काही लाठीचार्ज केला होता त्यानंतर 15 डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशी यांनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडी